ओके. आपण मागच्या क्लासमध्ये काय केलं होतं, प्रॅक्टिस सेट 2.6 कंप्लीट केली होती, राईट? येस सगळ्यांना मॅम. समजली होती ती. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं प्रॉब्लेम सेट 2 चे MCQ करायला सांगितले होते मी तुम्हाला. होप यू ऑल हॅव डन. हो टीचर. हो, त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण डिस्कस करूया आज. ठीक आहे. तर लेट मी शेअर माय स्क्रीन विथ यू ऑल. येस, माझी स्क्रीन दिसते? येस मॅम. हो टीचर दिसते. Okay, great. So we'll start from question number 2 only now. आपण question number 2 पासून स्टार्ट करू. It says which of the following equation is quadratic? तुम्हाला सांगायचं आहे की याच्यातली कुठली इक्वेशन quadratic आहे. जसं फर्स्ट वाला आहे x square plus 2x plus 11 equals to 0. दुसरी आहे x square minus 2x plus 5 equals to x square. तीसरी आहे x plus 2 the whole square is equals to 2x square. आता ह्या तिघांपैकी कुठली कुठली हे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनची कंडिशन काय आहे? द डिग्री शुड बी 2, करेक्ट? जेव्हा डिग्री 2 असते तेव्हा ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग पहिली इक्वेशन काय राहणार? क्वाड्रॅटिक मॅम. Yes, so it is a quadratic equation. Second वाली मॅम दुसरी नॉट क्वाड्रॅटिक. नॉट. वाय? पण हे तर डिग्री 2 आहे. मॅम एक्स चा व्हेरिएबल 2 आहे. एक्स व्हेरिएबल नाही, तसं नाही. मॅम -2 आहे म्हणून. नाही, युअर एक्सप्लेनेशन इज रॉंग. मॅम एक्स स्क्वेअरच्या ज्या व्हॅल्यूज आहे ना त्या 2 आल्या आहेत त्याच्यामुळे. मग काय झालं 2 आले तर? हे तर एकच पाहिजे मॅम जनरल फॉर्म मध्ये. असं काही नाही आहे. म्हणजे तुझं एक्सप्लेनेशन चुकीचं आहे. मॅम त्याचा आन्सर 0 नाहीये म्हणून. नाही, मी ह्या एक्स स्क्वेअरला तिकडच्या साईडला घेऊन जाणार आणि 0 करणार. ऑलवेज रिमेंबर की जरी आपण म्हणतो डिग्री 2 आहे पण ती त्याच्या एकदम लास्ट फॉर्म पर्यंत. ह्याला मी फर्दर सॉल्व्ह करू शकते, विच विल गिव्ह मी x स्क्वेअर minus 2x plus 5 minus x स्क्वेअर इज इक्वल टू 0. करेक्ट? येस और नो? मी एक्स स्क्वेअरला तिकडच्या बाजूला नेलं. आता हे एक्स स्क्वेअर आणि हे एक्स स्क्वेअर कटून जाणार. मग उरलं काय? -2x plus 5 equals to 0. आता हे उरलेलं जे आहे ते डिसाइड करेल की वेदर इट्स अ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. कुठलेही जे असं दिलेलं असतं ना, तुम्ही ते जर सॉल्व्ह होऊ शकतं पुढे तर ते सॉल्व्ह करायचं आणि मग जे फायनल. आता हे कसं हे आलंय, आता ह्याच्या पुढे काही कटकुट होणार नाहीये. नाव आय कॅन से दॅट आय कॅन डिसाइड वेदर इट्स अ क्वाड्रॅटिक ऑर नॉट. तो आय विल से इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक, कारण की -2x plus 5 चा डिग्री हा 1 आहे, 2 नाही आहे. सो इट इज अ लिनियर इक्वेशन बट इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कळलं? येस मॅम. आता जसं हे तिसरं मध्ये बघा, हे काय दिलेलं आहे त्याने, x plus 2 the whole square is equals to 2x square. आता इच्छात पण बघा हे 2 स्क्वेअर आहे, पण आपण आधी सॉल्व्ह करून बघू मगच डिसाइड करू. दिस इज नथिंग बट a plus b the whole square. सो हे येणार x स्क्वेअर प्लस 4x plus 4 is equals to 2x square. आता हा 2x स्क्वेअर मी इकडच्या बाजूला घेऊन जाणार. सो इट विल बी x स्क्वेअर minus 2x square plus 4x plus 4 equals to 0. आता this after solving I will get minus x square plus 4x plus 4 equals to 0. Yes ma'am. Yes. आता now this is a quadratic equation. I can say this कारण की ह्याला मी फर्दर अजून नाही करत आहे सॉल्व. तर ह्याच्यामध्ये जी डिग्री आहे ती 2 आहे. So I will say yes, it is a quadratic equation. पण सपोज बाय एनी चान्स ह्या इक्वेशन मध्ये जर हा x स्क्वेअर च्या ऐवजी 2x स्क्वेअर असता तर हे पण 0 होऊन मग हे पण लिनियर इक्वेशन झालं असतं. ठीक आहे? सो बाय सीइंग द क्वेश्चन डोंट डिसाइड वेदर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. नुसतं बघून डिसाइड नको करा. जर सॉल्व्ह करायचा चान्स असेल तर ते सॉल्व्ह करा अँड देन जे फायनल स्टेटमेंट आहे त्याच्यावरती डिसाइड करा. कळलं? एव्हरीबडी अंडरस्टूड दिस क्वेश्चन? Yes ma'am. Now question number 3. Find the value of the discriminant for the each of the following. तर पहिलं आहे 2. मला इथे जवळ घेऊ द्यायला.
2y² मायनस y प्लस 2 इक्वल्स टू 0. आता ह्याचा डिस्क्रिमिनंट फॉर्म फाइंड करायचा आहे. तर मी आधी काय करणार, सगळ्यात पहिली स्टेप काय राहणार माझी, डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करायचंय. तर पहिली स्टेप काय राहणार माझी, येस कंपेअरिंग करायचं मॅम त्याला Very good. जनरल फॉर्म सोबत कम्पेअर करावं लागतं. करेक्ट, स्टँडर्ड फॉर्म त्याच्यानंतर सोबत मी एक कंपेअर व्हॅल्यू करणार. नसतील I will get a is equals to 2, आणि b is त्याच्यानंतर equals to minus डिस्क्रिमिनंटचा 1, फॉर्म्युला c वापरावा लागेल. is equals to 2. Correct. Discriminant of formula a, d is equals to b square minus 4ac, which will give me minus 1 the whole square minus 4 into 2 into 2. That will give me plus 1 minus 4 into 2 is 8. 8 into 2 is 16. So 1 minus 16 will give me -15. -15. आता हा डिस्क्रिमिनंट विचारलं नाहीये, पण मी अदरवाईज विचारते तुम्हाला. आता हा -15 आहे, तर तुम्हाला काय वाटतं ते रूटचं नेचर कसं असणार, नॉट रिअल. Not real. Not real. Sorry. लेस दॅन 0. व्हेरी गुड, एक्सलेंट. सेकंड क्वेश्चन आहे, हा तुम्ही सॉल्व्ह करसाल, मग मी करणार. 5m² मायनस m इज इक्वल्स टू 0. सॉल्व्ह करा. टीचर पहिले आम्ही करतो, परत तुम्ही करा. हो हो, ते सांगते मी. तुम्ही हा करा, तुम्ही सॉल्व्ह, देन वील डिस्कस द आन्सर. मॅम कितवं दुसरं ना? दुसरं पहिलं तुम्ही सॉल्व्ह केलं ना, ते तर कॉपी कराच तुम्ही, आणि हे दुसरं सॉल्व्ह करा. झालं का संस्कृती मॅडम? झालं टीचर. Okay, tell me the steps. A is equals to Comparing 5 B, -1 C. 0. Very good. So D is equals to B² minus 4 is, हे परत परत लिहा बरं, कंटाळा नको करा. की बाकी इथे जर कुठलं चुकलं कॅल्क्युलेशन, पण फॉर्म्युला लिहिले तुम्हाला अर्धे मार्क भेटतील. So this will be -1 the whole square minus 4 into 5 into 0. Yes. पुढे काय येणार आहे? 1 minus 0 मॅम 1 minus 20 is in the equal to bracket 20. D is तरंग equal to हिला 1. सांगू दे आधी. 1. So D is equals to 1. So what is the nature of it? Real. Delta greater than It 0. will be real. It will be real and unequal. Unequal. झालं का लिहून? मी नेक्स्ट पेज वरती जाऊ का? आज एवढे कमी स्टुडंट्स कशाला आहे पण क्लासला? काय मॅम? आज एवढे मुलं कमी कस काय? आज तुझा मित्र पण नाही आला, तो होता मीटिंग जेव्हा स्टार्ट झाली तेव्हा होता, नंतर गेला. ओके, कॅन आय मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव? हे झालं कॉपी करून तुमचं? नेटवर्कच्या कारण हे झालं का क्वेश्चन्स? नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. Yes, ma'am. Okay, the third question is √5x² minus x minus √5 is equals to 0. Darshana, you're going to solve this question. झालं की सांग मला.
दर्शना झालं की सांगशील मला. Yes, ma'am. झालं? Yes, ma'am. सांग. A ची व्हॅल्यू, Yes, ma'am. √5 B, -1 C. -√5. Good. So D will be equals to B square minus 4AC, which will give me -4 -1 the whole minus square 1 minus 4 4 into √5 √5 into -√5. -√5. कधीही मायनस नंबर असला, निगेटिव्ह असला ना, त्याला ब्रॅकेट मध्ये टाकायची सवय करा. डोंट कीप द ऑपरेटर्स नियर इच अदर. म्हणजे जसं इंटू आणि मायनस जवळ जवळ आहे असं नाही, ते ब्रॅकेट मध्ये टाका. मग ह्याचा आन्सर काय येणार? 1 1 + 20 = very good 21. plus 20 because √5 into √5 will give me only 5 आणि हा -4 आणि हा मायनस आहे म्हणून प्लस होऊन जातं. तो 4 into 5 will give me 20 which is 21. So what could be the nature of the roots? Real. And Unequal. unequal. That is different. ठीक आहे, लिहून घ्या हा क्वेश्चन, लिहून घ्या सगळ्यांनी. झालं की सांगा. झालं मॅम. झालं? तरंग झालं? हो टीचर झालं. येस मॅम झालं. Okay, next question. What it says, question number 4. One of the root of a quadratic equation 2x square plus kx minus 2 is equals to 0 is -2 and find k ची व्हॅल्यू. कोण सॉल्व्ह करून देणार हे? तरंग करशील का हे सॉल्व्ह? त्यांनी एक रूट दिलेला आहे, नाही दुसरा रूट मॅम. नाही दिलं. नाही येणार? प्रॉब्लेम सीट मधला हा क्वेश्चन आडला तुम्हाला, त्याच्यामुळे होमवर्क कम्प्लीट नाही झालेलं मॅम माझं. अच्छा, नाही मी हे होमवर्क साठी दिलं पण नव्हतं, म्हणजे असं ट्राय करायला सांगितलं होतं इफ यू नाही कुड. मॅम, शाळेतला होमवर्क ना त्यातलं. अच्छा, शाळेतला. ओके ओके. कोण सांगू शकतं ह्याला? एक रूट दिलेला आहे, एक रूट दिलेला आहे म्हणजे टीचर एक्स ची व्हॅल्यू हो मी प्रयत्न करते, जिथं अटकेल त्याच्या पुढे तुम्ही सांगा. बरं चालेल. ओके डन. सॉल्व्ह करा. ट्राय कम्पेअर करा तुम्ही करायचं सगळे. त्याला. नाही, तू तुझ्या नोटबुक मध्ये सॉल्व्ह कर, मला फायनल आन्सर सांग. मग मी तिथे सांगेल के ची व्हॅल्यू काय बरोबर तू सांगितली आहे का नाही. मग देन विल सॉल्व्ह. ठीक आहे, ट्राय कर. हॅलो टीचर. हो बोल बेटा. मयुरी कुठे हा. होती तू? टीचर सॉरी मी लेट जॉईन झाली. हो कर, सॉल्व्ह टीचर कर. पेज नंबर सांगा, पेज नंबर. पेज नंबर आहे 54, आपला लास्ट प्रॉब्लेम सेट. ओके ठीक आहे, थँक्यू. ट्राय केलं का? संस्कृती, दर्शना केली का? आहे दर्शना पण. दर्शना, तरंग, मयुरी, हा क्वेश्चन आला का कोणाला? येतंय कोणाला? नाही का मी मॅम. सॉल्व्ह करू? टीचर मी सांगते. हा तू आधी, मला आन्सर भेटलं तुला के चं? सॉल्व करते. अच्छा बरं, तू सुरुवात कशी केली आहे ते सांग मला. कम्पेअरिंग केलंय ABC. मग
नंतर मग आपण डिस्क्रिमिनंट काढले होते, मग तसं डिस्क्रिमिनंट काढायचे आणि त्या डिस्क्रिमिनंट जे येईल ना हम्म. त्याला त्या डिस्क्रिमिनंट मधून -2 करायचं. मग जे आन्सर येईल ना डिस्क्रिमिनंट मधून -2 का करायचं? unnecessary or making it difficult. तू unnecessary difficult करते. नाव लिसन, इट इज व्हेरी इझी. तुम्हाला हे सगळं हे काही वापरायची गरजच नाहीये. हे डिस्क्रिमिनंट दिसे रूट दिलेला आहे म्हणजे एका आपली जे क्वाड्रेटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह करतो, रूट येतं म्हणजे काय, एक्सचे 2 व्हॅल्यूज येतात. एक तर हे वापरा, एक तर ते वापरा, अशी असते. तर आपल्याला एक व्हॅल्यू दिलेली आहे, करेक्ट. आणि रूट हे म्हणजे काय असतं, जेव्हा ते मी रूटची म्हणजे जे व्हेरिएबल मध्ये रूटची एक व्हॅल्यू टाकली की देन आय शुड गेट इक्वल्स टू 0. येस ऑर नो? क्वाड्रेटिक इक्वेशन तसं असतं ना. तर Yes, आता ma'am. बघा, हे तुम्हाला -2 दिलेलं आहे. सो इफ आय कन्सिडर p ऑफ x इज इक्वल्स टू 2x² प्लस kx -2 इज इक्वल्स टू 0 हे दिलेलं आहे. तर x ची व्हॅल्यू मी आता -2 टाकेल, ही -2 टाकेल, तर काय येणार, 2 इंटू -2 द होल स्क्वेअर प्लस k इंटू -2 -2 इज इक्वल्स टू 0. कळलं? मला एक रूट दिलेला आहे ना ऑलरेडी, तर मी तो रूट वापरते टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. सो दिस विल गिव मी 2 इंटू -2 चा स्क्वेअर विल गिव मी हाऊ मच, 4. कारण की मायनस इथं प्लस होऊन जाणार, कारण की हा इवन नंबर आहे. आणि हे k इंटू -2 विल गिव मी -2k -2 इज इक्वल्स टू 0. येस और नो? Minus आता हे 2 इंटू 4 विल गिव मी 8. 8 - 2k -2 इक्वल्स टू 0. सो हा 2k मायनस आहे, मी तिकडच्या बाजूला घेऊन जाते, तर काय होणार, 8 - 2 इज इक्वल्स टू 2k. Yes, ma'am. 8 - 2 is 6 is equals to 2k. So k is nothing but 6/2, which is nothing but 3. So k is equals to 3 is my answer. कळलं? सोपं आहे ना? Yes, ते ma'am. ते कम्पेअर करून डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करून काही अर्थ नाही. ते अननेसेसरी एवढं लेंदी करायची गरज नाही. whenever you have a root given, मोस्टली हे के फाइंड आउट करायला जेव्हा हे करता ना, ते लोक एक रूट दिलेलं असतं. 2 पॉसिबिलिटीज, एक तर ते एक रूट देता ज्याची व्हॅल्यू डायरेक्ट आपण एक्स मध्ये टाकून, एक्स मध्ये ती व्हॅल्यू टाकून आपण इक्वल टू 0 असतं म्हणून ते सॉल्व्ह करून फाइंड आउट करू शकतो के ची व्हॅल्यू. किंवा द अदर विल बी, दे विल गिव्ह यू द कंडिशन फॉर एक्स प्लस अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा, त्याचं काहीतरी रिलेशन दिलेलं असेल, तेव्हा ते के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एनी हे किंवा ते. अंडरस्टूड? कळलं? हो टीचर, समजलं. ओके. तरंग समजलं? येस मॅम. मयुरी समजलं? दर्शना समजलं? Yes, ma'am. ओके. कॉपी डाऊन, हे नोट डाऊन करून घ्या. झालं टीचर. Good. Others also completed. Yes, ma'am. झालं. Okay. So can I move to the next question now? येस So मॅम. question number 5 says, two roots of the quadratic equations are given. Frame the equation. आता 2 रूट दिलेले आहे. आता ह्या क्वेश्चन मध्ये एकच रूट दिलेलं होतं, आता दुसऱ्या क्वेश्चन मध्ये 2 रूट दिलेले आहे. त्याच्यावरून तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करा. सो फर्स्ट केस मध्ये आहे 10 and -10. दॅट मीन्स काय, अल्फा इज इक्वल्स टू 10 आणि बीटा इज इक्वल्स टू -10 सपोज. आता तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायची आहे, तर कसं करणार मी, अल्फा प्लस बीटा विच विल गिव मी 10 प्लस -10 विच विल गिव मी हाऊ मच, 0. आणि अल्फा इंटू बीटा इज नथिंग बट 10 इंटू -10 विच विल गिव मी -100. So the quadratic equation will be what? ax² plus a नाही, x² फक्त ठेवा, प्लस Alpha plus beta. अल्फा
plus beta x plus alpha into beta equals to 0. So x square plus alpha plus beta तो 0 आहे. 0 into x plus minus 100 is equals to 0. So that is x square minus 100 is equals to 0 is my quadratic equation. कळली सगळ्यांना? येस मॅम. कोणालाही डाऊट आहे हिच्यात? नाहीये. Good. Copy down. I'll give you the next question. Solve करा. येस मॅम. झालं. तर हे सॉल्व करताना अगेन अल्फा प्लस बीटा विल गिव मी 1 plus 3 root 5 plus 1 minus 3 root 5, which will give me how much? 1 plus 1 is 2 plus 3 root 5 minus 3 root 5, correct? So it is nothing but 2. Alpha and beta काय राहील multiplication 1 plus 3 root 5 into 1 minus 3, nothing but 1 square, sorry, minus 5 is there. Oh, 1 square minus 3 root 5 the whole square. A square minus B square ची identity लागेल. That is nothing Yes. but 1 minus 3 square काय येणार? 3 square काय येणार? 9. 9 into root 5 चा square is 5. So 9 into 5 will give me 45. 45. So 1 minus 45 is minus 44. 44 is the multiplication of this. So quadratic equation formed will be what? X square plus 2x minus 44 equals to 0. ही माझी quadratic equation राहणार आहे. कळलं? Yes? येस मॅम. कोणालाही Yes, डाऊट ma'am. आहे? कुठेही डाऊट असेल तर विचारा. नो मॅम. नोट डाऊन करा. टीचर नेक्स्ट मी सांगू? हो, क्वेश्चन तर लिहू दे मॅडम. 0 आणि 7 आहे नेक्स्ट. झालं मॅम. कुठलं नेक्स्ट आहे? एलीने पण झालं आणि नेक्स्ट पण झालं. अरे वा, व्हेरी गुड. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट पेज. तिसरं आहे 0 आणि 7. So alpha plus beta will be 0 plus 7, which will give me how much? 7. Alpha 7. into beta will be 0 into 7 is nothing but 0. So quadratic equation will be x square Plus 7x plus plus 0 is 7x equal to 0. plus 0 is equals to 0. So final answer काय येणार? x square plus 7x equals to 0. ही माझी quadratic equation formed आहे. सोपी आहे ना? येस मॅम. अंडरस्टूड? कळलं? काही डाऊट आहे कुठे? नो मॅम. नो Anybody डाऊट. have any doubts anywhere? Can I move to the next question then? Question number Yes, 6 ma'am. वरती move करू शकतो Yes, आपण. Yes, ओके, teacher. तरंग झालं तुझं? Yes, ma'am. Now question number 6 says determine the nature of the root from each of the quadratic equation. तुम्हाला आता नेचर ओळखायचं आहे त्या quadratic equationचं. तर पहिला आहे 3x square minus 5x plus 7 equals to 0. दूसरा आहे root 3x square plus root 2x minus 2 root 3 is equals to 0. हे दोन आहे. मग तिसरं नंतर लिहिते.
सॉल्व्ह करा. आता ह्याच्यासाठी सांगू? तुम्हाला आधी कम्पेअर करावं लागेल, डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करावं लागेल आणि डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूच्या बेसवरती तुम्ही नेचर सांगू शकता. टीचर थर्ड वाला मी सांगते. ओके ठीक आहे. थर्ड वाला तू सांग, सेकंड वाला कोण सांगणार? तरंग सांगणार आणि फर्स्ट वाला मयुरी सांगणार. मयुरी, आर यू देअर? येस टीचर. ओके, मग पहिलं वाला मयुरी सांगणार. झालं की सांग मला. टीचर नाही येते मला. सॉल्व नाही केलं येत मी आहे? पण. मॅम मी सांगू? ओके दर्शना सांग मग. मॅम ए ची व्हॅल्यू आहे, 3 बी ची व्हॅल्यू, -5 सी ची व्हॅल्यू 7. 7. So now I'll find the discriminant, that is d is equals to v square minus 4ac, which will give me -5 the whole square minus 4 into 3 into 7. -5 square काय येणार? 25. 25 प्लस येणार कारण की 2 is a even number. Next हे काय येणार? -4 into 2 will give me -12. -12 into 7 will give me -84. -84. Very good. So 25 Answer minus आलं 84 will 59. 59. Not really, ma'am. So as d is, whatever d key value is less than 0, therefore not real. Not real. Not real. The roots are not real. Very good. कळलं सगळ्यांना? मयुरी समजलं तुला हे कसं सॉल्व्ह केलं? हो टीचर. मॅम सांगू सेकंड? हो सेकंड सांग. सो ए मॅम ची व्हॅल्यू ए काय ची आहे? व्हॅल्यू √3 येईल, बी ची व्हॅल्यू 2 येईल, सी ची व्हॅल्यू -2√3 येईल. व्हेरी गुड. त्याच्यानंतर फॉर्म्युला यूज केल्यानंतर √2 चा स्क्वेअर होईल. त्याच्यानंतर -4 इंटू √3 इंटू -2√3 आणि व्हेरी गुड. त्याच्यानंतर √2 चा 2 येईल. सॉरी, एक मिनिट. √2 चा 2 येईल. √2 चा 2 येईल. त्याच्यानंतर मायनस राहणार का प्लस होणार? हा -4 आहे आणि हा मायनस आहे, तर आन्सर हे माझं मॅम प्लस होणार. प्लस होईल, आणि √3 +24. into √3 will give me 3. So 3 into 2 will give me 6. 6 into 4 will मॅम give me 24 +24 24. So this will be 2 plus 24 will give me 26. Real 26. So, and unequal. so d is greater than 0. So I will have real And and unequal. unequal. Very good. समजलं सगळ्यांना? टीचर 24 कसं काय आलं? 4 हे √3 into √3 3 आहे. करेक्ट? मग 3 हो into टीचर. 2 काय येणार? 6. 6 into 4 24. कळलं? हो टीचर, थँक्यू. लिहून घ्या.
झालं का? हो टीचर झालं. Okay. So Done. Sanskriti is going to solve this third question. Can I move to the next page? येस मॅम. So third question is m square minus 2m plus 1 equals to 0. Yes, Sanskriti madam bola. A is equals to 1, hmm, b is equal to -2, c is equal to 1, hmm, d is equal to b square minus 4ac, hmm, then -2 चा square -4 into 1 into 1, hmm, then 4 minus 4, hmm, then d is equal to 0, hmm. डेल्टा इज इक्वल टू 0 आणि ह्याचे नेचर आहेत रिअल अँड इक्वल. Very good. Excellent. समजलं सगळ्यांना हे कसं सॉल्व करता? Yes, ma'am. Yes. Very good. Complete Teacher? करून घ्या. हो. ते रिअल अँड इक्वल कसं समजायचं, म्हणजे कसं समजतं? अगं ते 3 कंडिशन्स आपण शिकलो होतो ना. हे बघ, पहिली अशी कंडिशन आहे डी जर आपला इक्वल टू 0 आला तर इट इज रियल अँड इक्वल. आणि सेकंड कंडिशन आहे डी जर ग्रेटर दॅन 0 आहे तर इट इज रियल अँड अनइक्वल. आणि तिसरी आहे डी जर लेस दॅन 0 असला तर इट इज नॉट पॉसिबल. दॅट इज नो रूट, नॉट रियल. नॉट पॉसिबलच्या ऐवजी नॉट रियल लिहा. कळलं मयुरी? आपला जो हो, फॉर्म्युला आहे ना, हे बघ, अल्फा इज इक्वल्स टू -b प्लस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a आणि बीटा इज इक्वल्स टू -b मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. आता हे बघ, डी जेव्हा 0 आहे, जसे हे असं या कंडिशन मध्ये, म्हणजे हा रूटची व्हॅल्यू 0 होऊन जाणार हे दोघी. मग उरलं काय? -b/2a आणि इथे पण -b/2a. मग दोघी रूट सेम आहे ना? येस और नो? हो teacher. म्हणून इट इज रियल अँड इक्वल. आता जेव्हा हे मायनस हे डी ची व्हॅल्यू काहीतरी आहे, समथिंग मोर दॅन 0, म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर्स झाले सगळे. तर पॉझिटिव्ह इंटिजर्स आहे तर म्हणजे काहीतरी रूट भेटेल मला, पण वेगळे असू शकता. येस और नो? म्हणून ते रियल आणि अनइक्वल आहे. तिसरी कंडिशन आहे डी इज लेस दॅन 0. डी इज लेस दॅन 0 म्हणजे लेस दॅन 0 वाले नंबर काय सगळे नेगेटिव्ह आहे. येस, बट कॅन यू सॉल्व मायनस, सपोज -5 किंवा -4 हे मी कन्सिडर करू शकते का? आपण रूट मध्ये नेगेटिव्ह साइन करू शकतो का? स्क्वेअर रूट फाइंड आउट करू शकतो का नेगेटिव्ह नंबरचं? नो. सो दॅट मीन्स इट इज नॉट रियल. कळलं? अशा कंडिशन्स असतात ते. हो टीचर. समजलं आता? कॅन आय मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव? Yes, ma'am. So question number 7 says solve the following quadratic equation. आता इक्वेशन दिलेली आहे, तुम्हाला ती सॉल्व करायची आहे. So 1/x plus 5 is equals to 1/x square. सॉल्व करत जा तुम्ही. Ma'am, first हो. वाला solve दाखवा ना please. ते नाही So first समजले. ओके चालेल, फर्स्ट वन सॉल्व करून दाखवते. आता हे दिलं आहे 1/x plus 5 equals to 1/x square. तर मी आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. हे इथे खाली येतं, इथे वरती होऊन जाणार आणि हे पण खाली येतं, तिथे वरती होणार. सो दिस विल बी x square is equals to x plus 5. ही स्टेप समजली का? Yes, ma'am. नाव आता हे जागा इकडे तिकडे करा, ट्रान्सपोजिशन करा. x square minus x minus 5 equals to 0. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झाली तुमची. नाव कॅन यू ऑल Ma'am, सॉल्व X दिस? minus 5 कसं काय आलं? काय काय? X minus 5 कसं काय आलं? हे मी x ला इकडच्या साईडला नेलं ना आणि या 5 ला पण इकडे नेलं. हे पॉझिटिव्ह आहे, मग इकडे गेलं की नेगेटिव्ह होणार. हो समजलं. मग a इज इक्वल्स टू 1,
B is equals to -1 and C is equals to -5. तर अल्फा काय येणार? अल्फा बीटा आपण रूटच घेऊ डायरेक्ट. रूट काय येणार? -b प्लस ऑर मायनस रूट ऑफ b स्क्वेअर -4ac डिवायडेड बाय ट्वाइस 2a. करेक्ट? So that is nothing but -b, the minus of -1 plus or minus root of b square काय आहे? -1 the whole square minus 4 into 1 into -5 divided by 2 into 1. ही स्टेप कळली का सगळ्यांना? मॅम एकदा रिपीट करा ना. मी फक्त व्हॅल्यूज टाकले याच्यात ए बी सी चे, अजून काही नाही केलं. हे बी काय आहे माझं? -1 आहे म्हणून -1 टाकलं. ए काय आहे? 1 आहे. सी काय आहे? -5 आहे. तर मी हे नुसते व्हॅल्यूज टाकले. आय हॅव नॉट डन एनी कॅल्क्युलेशन. समजलं? नाउ व्हेन आय सॉल्व इट फर्दर, मायनस मायनस विल गिव्ह मी +1 प्लस और मायनस रूट ऑफ हा -1 चा स्क्वेअर विल गिव्ह मी 1. आता हा -4 आणि -5 विल गिव्ह मी प्लस. करेक्ट? आणि 4 into 5 will give me how much? 20 divided Yes, by ma'am. 2. This is nothing but 1 plus or minus root of 21 divided by 2. कळले का? रूट्स कळले का सगळ्यांना कसे आला? येस मॅम. प्लीज सॉल्व करा. लिहून घ्या. टीचर मी 4th वाला सांगते. मॅडम डायरेक्ट डिक्लेअरच करते. सोपा सोपा पकडते का ग तू? नाही, सेकंड वाला सांगणार तू मला. येस संस्कृती, हा सेकंड क्वेश्चन सॉल्व कर. ट्राय करते. झाला का कंप्लीट सगळ्यांचा हा? मॅम. मयुरी झाला का? हो टीचर. ओके. हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा कसा प्रोसीड करणार संस्कृती? फर्स्ट स्टेप काय असणार? कंपेअरिंग करायचं ABC. इन्स्टेड मी आधी असं करू का? मी मल्टिप्लाय बाय 10 करू का थ्रू आउट? म्हणजे मला फ्रॅक्शन हो नको आहे. टीचर. हा. तर व्हॉट विल आय डू? आय विल डू मल्टिप्लाय बाय 10. मल्टिप्लाय बाय 10. मला फ्रॅक्शनशी डील करायचं नाहीये. सो इट विल बी 10x स्क्वेअर मायनस 3x मायनस 1 इक्वल्स टू 0. टीचर मला तुमची स्क्रीनच दिसत नाही. का बाकीच्यांना दिसत नाहीये? येस, कॅन अदर्स सी द स्क्रीन? दर्शना, मयुरी दिसते? हो टीचर. संस्कृती चेक कर तुझी बेटा. मी रिजॉइन होत. चालेल. सो नाव आता हे फर्दर मी कसं सॉल्व करणार? A विल बी इक्वल्स टू 10, B विल बी इक्वल्स टू -3, C विल बी इक्वल्स टू -1. ठीक आहे? ना आता हे एक टाइपने सॉल्व केलं मी. आता हे अदर वेने सॉल्व करते. D इज इक्वल्स टू B स्क्वेअर -4AC फाइंड आउट करते आधी. So that will give me -3 the whole square -4 into 10 into -1. This will give me 9. Minus minus plus होणार आणि 40. Correct? Is this correct what I am doing? येस मॅम. So D is equals to 49. आता तुम्ही रूट फाइंड आउट करा. So root is equals to -b plus or minus root of b square -4ac divided by 2a. I'll put the values. So my b ची value आहे -3. So minus of -3 plus or minus root of 49 divided by 2 into 10. That is 3 plus or minus root 49 काय येणार? स्क्वेअर रूट येणार 7च. 7 divided by 20 येणार. Correct? येस.
सो आता माझा अल्फा काय येणार 3 + 7 डिवायडेड बाय 20 आणि बीटा येणार 3 - 7 divided by 20. So this will give me how much? 10 divided by 20, which is nothing but 1/2. And this will give me minus किती? minus 4/20, which will give me minus 1/5. कळलं का? माझे रूट्स कसे आले कळलं? हो टीचर. गुड. येस मॅम. तर तुम्ही एक तर सॉरी डी ची व्हॅल्यू डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करा आणि मग त्याची व्हॅल्यू टाकून सॉल्व्ह करा, तसंही करू शकता, किंवा डायरेक्ट त्या रूटच्या फॉर्म्युलामध्ये तुम्ही सगळे अल्फाबेटचे व्हॅल्यूज टाकून सॉल्व्ह करा, तसंही चालेल. बोथ द वेज यू विल गेट फुल मार्क्स. असं नाही की ह्याच्याने तुमचे पूर्ण भेटतील ह्याच्याने अर्धे भेटतील. ठीक आहे, यू कॅन यूज बोथ द वेज. येस मॅम झालं. आता थर्ड क्वेश्चन आणि फोर्थ क्वेश्चन तुम्ही स्वतः करसाल नंतर ॲज अ होमवर्क. आय वॉन्ट यू ऑल टू ट्राय फिफ्थ वन. पाचवा क्वेश्चन मला पाहिजे की तुम्ही ट्राय करा. आय गिव्ह यू द क्वेश्चन. Five m square plus 2m plus 1 equals to 0. Solve this. हा सॉल्व करा. मॅम आपण याचं कधी कंपॅरिझन केलं तर म्हणजे ए ए ते तर करायचंच म्हणजे आहे. हो हो तसंच करायचं ना. आपण तसेच तर सॉल्व करतोय ना. ए बी सी फाइंड आउट करतोय, डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करतोय, मग रूट्स फाइंड आउट करतोय. तसंच करायचंय. So in this, what is A? A is equals to 5, B is equals to 2 आणि C is equals to 1 आहे. तर D ची व्हॅल्यू काय येणार? B square minus 4AC. 2 square minus 4 into 5 into 1. That is 4 minus 20, which is how much? -16. Minus 16. D is equals to minus 16. मग आता पुढे how will I solve next step? मॅम मायनस आहे तर नाही होणार पुढे. Correct. As D is minus x, so you'll write there as D is less than 0, therefore no real roots. नॉट रिअल. चाल कळलं? समजलं सगळ्यांना? येस मॅम. सॉल्व करा. तर हे टाकत नको बसा डी ची व्हॅल्यू ते फॉर्म्युला मध्ये आणि दाखवा ते मायनस. ते इनफॅक्ट रॉंग भेटेल तुम्हाला. हे नो रिअल नॉट रिअल सांगायचं इम्पॉर्टंट आहे इथे. ठेवून घ्या. तुमच्या शाळेत हे स्टार वाले क्वेश्चन्स करवता का? येस मॅम. त्या क्वेश्चन वरती स्टार केलेलं असतं ते करायला देता? येस मॅम. शिकवता ते क्वेश्चन? मॅम कधी कधी करतात. अच्छा. सॉल्व करा. झालं का? येस झालं? मॅम. Do the sixth one.
x square minus 4x minus 3 equals to 0. a किती येणार 1, b किती येणार -4 आणि c किती येणार -3. So b square minus 4ac minus 4 the whole square minus 4 into 1 into minus 3. So this will give me how much? 16 minus minus plus होणार, that is 12. This will give me how much? 16 plus 12 will give me किती येणार 28. 28. d ची व्हॅल्यू 28 आहे. तर रूट्स कसे राहणार -b प्लस ऑर मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. So minus of -4 plus or minus root of 28 divided by 2 into 1, correct? Yes, ma'am. So this will give me +4 plus or minus. आता रूट 28 ला कसं लिहिता येणार मला 4 multiply 7. 4 multiplied by 7. are you sure 4 लिहिता येईल हा करेक्ट इथे 4 लिहिता येईल 4 multiplied by 7 divided by 2. आता हा 4 परफेक्ट स्क्वेअर आहे तर मी ह्याला बाहेर काढू शकते. So it will be 4 plus or minus 2 root 7 divided by 2. Yes, ma'am. आता इथे वरच्या न्यूमरेटर मध्ये बघा इथे आणि इथे 2 काढू शकते मी कॉमन. So can I write it in this way? 2 bracket मध्ये 2 plus or minus root 7 divided by 2 लिहू शकते. Yes, ma'am. हा 2 कट हा 2 कट. So माझा आन्सर काय आहे 2 plus or minus root 7 are the roots. कळलं? Yes, ma'am. लिहून घ्या. Yes, ma'am. झालं. झालं बाकीच्यांचं सगळ्यांचं तरंग झालं संस्कृती झालं हो टीचर. ते बाकीचे जे Yes, दोन ma'am, क्वेश्चन झालं. ते ऍज अ होमवर्क कम्प्लीट करून टाकसाल. Yes, ठीक आहे ma'am. ओके. हे आता उद्या आपण हा जॉमेट्री घेऊ. ठीक आहे विल स्टार्ट विथ द न्यू चॅप्टर. तुमच्या शाळेत चालू झालं दुसरा चॅप्टर नाही मॅम फर्स्ट पायथागोरस थिअरम नाही स्टार्ट झाला अजून. नाही मॅम. ओके मॅडम शाळेत झाला. तुमच्या शाळेत झाला का ओके. तर आपण उद्या जॉमेट्री घेऊ तर पायथागोरस थिअरम स्टार्ट करू. ठीक आहे ओके मॅम. ओके एव्हरीवन विल स्टॉप हियर नाउ. ओके बेटा. ओके मॅम थँक यू. थँक यू बेटा. बाय मॅम गुड नाईट. बाय गुड नाईट. बाय मॅम गुड नाईट. गुड नाईट बेटा. गुड नाईट.